आमिर खान, लेखक दिग्दर्शक सत्यजित भटकळ, आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन श्रीयुत कुमार मंगलम बिर्ला, बजाज ऑटोचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव बजाजजी, भारत फोर्जचे अमित कल्याणीजी आणि निर्माता दिग्दर्शक राजकुमार हिरानीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर समोर सभागृहात माननीय मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव प्रवीण सिंह परदेसी, त्याचबरोबर जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुखजी आणि जलतज्ञ डॉक्टर अविनाश पोळ, हिवरे बाजारचे गेम चेंजर सरपंच पोपटराव पवार, पाणी फाउंडेशनचे नॉलेज पार्टनर वॉटरचे क्रिस्पिनो लोबो डॉक्टर मार्सेल लोबो हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आपण सर्व जाणताच सध्या मुंबईत मेक इन इंडियाचा बोलबाला आहे. एक ग्लोबल इंडस्ट्रियल मीट या ठिकाणी होत आहे आणि आमिरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं आपण आमिरजींच्याच भाषेत बोलायचं तर त्यांचा नवीन चित्रपट आला की लगेच आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन बघतो आणि जर आपण मेक इन इंडिया या वीकचं बॉक्स ऑफिस कलेक्शन असं जर म्हटलं तर आताच थोड्या वेळापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माहिती दिली आहे की पहिल्याच आठवड्यात या मेक इन इंडिया सप्ताहात 8 लाख कोटींची गुंतवणूक या महाराष्ट्रात होते आहे आणि अतिशय भव्य असं आयोजन हे झालेलं आहे. या ठिकाणी हे इतके मोठे उद्योगपती आपल्या सगळ्यांचे लाडके आमिर खान उपस्थित आहेत तेव्हा सगळ्यांना नक्कीच वाटलं असेल की काहीतरी इंडस्ट्रीशी संबंधित घोषणा, एखादा करार होतोय की काय, अशी सुद्धा आपल्या सगळ्यांना एक शक्यता वाटली असेल. खरं तर ही गुंतवणूक होणार आहे, या ठिकाणी या गुंतवणुकीचीच घोषणा आहे, परंतु ही गुंतवणूक आहे भावनिक गुंतवणूक. ही गुंतवणूक आहे पाण्यासारख्या एका संवेदनशील विषयावर होणारी गुंतवणूक आणि त्यासाठीच हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आमिरजी, थोडंसं मी आपल्या भाषेत बोलते आणि सगळ्यांना फ्लॅशबॅकमध्ये नेते. 31 ऑक्टोबर 2014 या दिवशी राज्यात युवा तडफदार नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान सरकार अस्तित्वात आलं आणि गीत नया गाता हूँ या भावनेतून माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची नव्यानं पुनर्बांधणी हाती घेतली. व्हिजन महाराष्ट्र, मिशन महाराष्ट्र या उद्दिष्टासह नवीन मुख्यमंत्र्यांनी जे पहिले 5 निर्णय राज्याच्या भविष्याच्या दृष्टीने घेतले त्यात जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणाही होती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची ही महत्त्वाकांक्षी योजना जलसंधारण खात्याच्या मंत्री या नात्यानं माननीय पंकजाताई यांनी अतिशय त्वरेने उचलून धरली, कारण पाणी हा त्यांचासुद्धा आवडता विषय आहे. परळीला आमदार म्हणून असताना त्यांनी तिथे अनेक प्रकल्प राबवले होते आणि परळी पॅटर्न हा या खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनीसुद्धा प्रामुख्याने पुढे न्यायचं ठरवलं आणि वर्षभराच्या काळात पाणी टंचाई आणि दुष्काळ निवारणाच्या दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी अशा उपाययोजना हाती घेऊन शेती आणि पिण्यासाठी शाश्वत पाणी पुरवठा देणारी ही योजना आपल्या राज्यात सुरू झाली. दरवर्षी 5,000 असे 5 वर्षात 25,000 गावं टंचाईमुक्त करण्याचं हे उद्दिष्ट. गावात पडणारं पाणी तिथेच मुरलं पाहिजे, त्यासाठी विकेंद्रित जलसाठे निर्माण केले पाहिजे यावर भर देण्यात आला आणि कृषी, फलोत्पादन, रोजगार हमी योजना, एकात्मिक पाणलोट विकास अशा वेगवेगळ्या विभागांच्या योजनांचं एकत्रीकरण करून गेल्या वर्षभरात 24 TMC पाणी आणि 6 लाख एकरचा भाग ओलिताखाली आला आहे आणि 6,000 दुष्काळप्रवण गावांना त्याचा लाभ होणार आहे. तर हा पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम एकीकडे अतिशय सगळ्यांकडून त्याचं प्रशंसा होत असताना, अगदी तज्ञ राजेंद्र सिंह यांच्याकडून प्रशंसा होत असतानाच या महत्त्वाच्या प्रश्नावर अनेकांचं लक्ष वेधलं गेलं प्रश्नाकडे आणि अनेकांनी या समस्येला सोडवण्यासाठी मदतीचे हात देऊ केले आणि त्यातलंच एक नाव म्हणजे आमिर खान. आज ते आपल्या उपस्थित आहेत आणि अतिशय महत्त्वाची घोषणा ते या निमित्ताने करणार आहेत. तर आमिर जी, अभी मैं फ्लैशबैक से अभी के मोमेंट पे आती हूँ. आगे की कहानी आपसे सुनने के लिए मैं आपको निमंत्रित करती हूँ. नमस्ते, बहुत बहुत शुक्रिया आप लोगों का, आप यहाँ आए हैं. ये एक बहुत ही इम्पॉर्टेंट दिन है हम सब के लिए, ख़ास करके मेरी टीम और मेरे लिए. हम सब बहुत ही एक्साइटेड हैं, थोड़े नर्वस भी हैं. दरअसल मैं अभी फ्लैशबैक में जाऊंगा थोड़ा
और फ्लैशबैक ये है कि जब हमने कई साल पहले सत्यमेव जयते शुरू किया था, तो उस वक्त हमें बिल्कुल अंदाज़ा नहीं था कि लोगों का क्या रिस्पांस होगा उसकी तरफ। सोशल टॉपिक्स को लेके हम एक शो बना रहे हैं, तो आम तौर पे जो लोग हमको जानते थे वो कहते थे कि आमिर जी आप स्टार हो तो एक आध एपिसोड लोग देख लेंगे, उसके बाद आपका शो चलने वाला नहीं है। ये नॉर्मल रिस्पांस हमको मिलता था जिससे पहले कि जब हम शो प्लान कर रहे थे। फिर शो टीवी पे आया और हमें इतनी खुशी हुई कि वो शो लोगों में इतना पॉपुलर हुआ, लोगों के दिलों को उस शो ने छुआ। और इससे हमें एक बहुत ज़रूरी मैसेज हमको मिला कि लोग जो हैं वो बदलाव चाहते हैं, वो पॉजिटिव चेंज लाना देखना चाहते हैं। और इससे हमें बहुत इंकरेजमेंट मिला। 3 सीजन्स हमने इस शो के किए हैं और हम पिछले 5 साल से हम इसके साथ जुड़े हुए हैं, सत्यमेव जयते के साथ। और एक दिन सत्या जो हैं, जो हमारे शो के डायरेक्टर हैं सत्यजीत भटकल, सत्या और मैं बैठे हुए थे और हम बात कर रहे थे कि हमने सोचा कि कम्युनिकेशन, हम बेसिकली कम्युनिकेटर्स हैं, हमारा काम है कम्युनिकेट करना। और एज कम्युनिकेटर्स हम क्या योगदान कर सकते हैं, किसी भी विषय को लेके, किसी भी टॉपिक को लेके हम क्या योगदान कर सकते हैं, ये हमें समझना है। तो टेलीविजन शो के जरिए हमारा योगदान बहुत ही पावरफुल रहा, उसके उदाहरण हमारे सामने आए। जो भी टॉपिक हमने उठाया उसका हमने ऑन ग्राउंड इफेक्ट देखा, और वो इफेक्ट देख के हमको लगा कि वाकई हम भी कुछ ना कुछ योगदान कर सकते हैं नेशन बिल्डिंग में और इश्यूज को टैकल करने में। और फिर सत्या और मैंने कहा कि हम अगर ऐसा करें कि हम एक टॉपिक लें और उस पर हम पूरा फोकस डालें, तो हम कितने आगे बढ़ सकते हैं। अगर हमने टीवी शो में 2 कदम आगे बढ़ा है, तो अगर हम एक टॉपिक को लेके उसके साथ जुड़ जाएं, उसको छोड़े नहीं तब तक वो कंप्लीट ना हो, तो हम कितने कदम और आगे ले सकते हैं। यहाँ से हमारी बात शुरू हुई और हम दोनों को लगा कि हमें कई टॉपिक्स हमने लिए हैं, करीबन 24 टॉपिक्स हमने उठाए थे सत्यमेव जयते में। तो हम दोनों को ये लगा कि जो टॉपिक हम चाहते हैं वो है पानी और महाराष्ट्र। पानी इसलिए क्योंकि ये सबसे महत्वपूर्ण टॉपिक है हम सबके लिए, और महाराष्ट्र इसलिए क्योंकि हम दोनों यहीं के पैदाइश हैं, सत्या और मैं, हम दोनों, ये हमारी जन्मभूमि है, कर्मभूमि है। तो हमको लगा कि हमें यहाँ से शुरुआत करनी चाहिए, पानी और महाराष्ट्र। और उसके बाद हमने सोचा कि अगर हम ये करना चाहते हैं तो हमें सरकार से मिल के बात करके देखना है कि हम किस तरह इस चीज़ को आगे ले जा सकते हैं। और फिर मेरी देवेंद्र जी से एक जगह मुलाकात हुई, मैंने उनसे कहा कि हम ऐसा सोच रहे हैं। तो देवेंद्र जी वॉज वेरी प्रॉम्प्ट, उन्होंने कहा कि मैं आपको फ़ोन करूँगा, हम लोग मिलेंगे और मैं आपको बताना चाहता हूँ कि हम लोग ऑलरेडी क्या कर रहे हैं इस विषय पर। और वो दिन मुझे याद है, कोइंसिडेंटली वो महाराष्ट्र डे था, 1 मई पिछले साल 2015 1 मई को मैं देवेंद्र जी से मिलने गया, सत्या और मैं। और उन्होंने हमें बताया कि जल युग शिवार के बारे में उन्होंने हमें जानकारी दी, क्या क्या सरकार कर रही है इस प्रोग्राम को लेकर और कितना इंपॉर्टेंट प्रोग्राम है ये, और क्या विचार है इस सरकार की जो ये चीज़ को आगे ले जाना चाहती है और महाराष्ट्र का पानी का प्रॉब्लम सॉल्व करना चाहती है। वो सुन के हमें भी बहुत इंस्पिरेशन मिला और हमको लगा कि हमें ज़रूर इस कदम में, हम इस पाथ में हमको आगे बढ़ना है। उसके बाद हमारी कई मीटिंग्स हुई, प्रभाकर जी से, प्रवीण जी से, उनकी पूरी टीम आई, हम लोग साथ बैठे, बहुत सारे सेशंस हुए। हम कम्युनिकेटर्स हैं, हमको इस विषय के बारे में समझना है इससे पहले कि हम कोई भी कदम आगे लें। तो पिछले 1 मई से लेकर अब तक ऑलमोस्ट अभी 8-10 महीने हो गए और हम लोग इस पर इतने महीनों से काम कर रहे हैं। हमारा क्या योगदान हो सकता है इसमें? हमें ये लगता है कि जैसे देवेंद्र जी ने मेरी फर्स्ट मीटिंग में मुझे कहा कि जब तक ये गवर्नमेंट स्कीम रहेगी तो कामयाब होगी, लेकिन जब तक ये सिविल सोसाइटी मूवमेंट नहीं बन जाती तब तक इसका फुल इम्पैक्ट हम नहीं देख पाएंगे। और देवेंद्र जी ने कहा कि मैं चाहता हूं कि आप इसमें जुड़ें और आप इसको एक सिविल मूवमेंट बनाएं, सिविल सोसाइटी को इसके साथ जुड़ना है। और वही कोशिश हमने की है। उसके बाद मैंने, मेरे जो दोस्त हैं, रतन टाटा जी हैं, मुकेश भाई हैं, कुमार बिरला हैं, यहाँ सब मौजूद हैं, सचिन तेंदुलकर हैं, उन सबको मैंने घर पे बुलाया और हमने जो प्लान बनाया था हमने उनके साथ शेयर किया। पोपटराव पवार जी आए हैं हमारे साथ, डॉक्टर पोल हैं। तो हम सब मिलकर हमने एक टीम बनाई जिसको हम बोलते हैं हमारी एडवाइजरी बोर्ड, जो इस पे ब्रेनस्टॉर्मिंग करके हम निर्णय लेते हैं कि किस तरह हमें आगे बढ़ना है। तो ये सिविल सोसाइटी के लोग हैं जो आगे आए हैं, जो एकजुट हुए हैं इस बड़ी समस्या का सामना करने के लिए।
और मुझे लगता है कि ऐसी कोई समस्या नहीं है जिसके लिए अगर हम आगे आएँ, हम सब मिलें तो वो सॉल्व ना हो। और ख़ास करके पानी, मैं बताऊँ पानी जो है, इफ़ वी रिस्पेक्ट वाटर, वाटर विल रिस्पेक्ट अस। और ये एक चीज़ है जो हम सबको जोड़ेगी, क्योंकि पानी को अगर आपको पकड़ना है तो हम सबको एक होना पड़ेगा। हमारे बीच में गैप ज़रा सा भी नहीं रहना चाहिए, वरना पानी वो गैप से निकल जाता है। तो हम सबको एक होना पड़ेगा और तभी हम पानी को रोक पाएंगे। पानी की इज्जत करनी होगी, तभी पानी हमारी इज्जत करेगा। और इस इनिशिएटिव के लिए हमने कई आइडियाज़ हमारे सामने आए। हम शुरुआत कर रहे हैं, हमारी कोशिश ये कि हम लोगों को कम्युनिकेट करें, हम उनको एजुकेट करें। बहुत सारी संस्थाएं हैं जो पानी को लेकर सालों से काम कर रही हैं और बहुत ही अच्छा काम कर रही हैं, बहुत ही इंपॉर्टेंट काम कर रही हैं। सरकार जल युग शिविर के जरिए बहुत इंपॉर्टेंट काम कर रही है। हम एक चीज़ समझ चुके हैं इस पूरे जर्नी में कि ये एक साइंस है जिसका सल्यूशन हमारे सामने है। पानी की प्रॉब्लम को लेकर हमें करना क्या है? हमें हर गांव को सेल्फ सफिशिएंट बनाना है, वाटर हार्वेस्टिंग करना है। ये एक प्रूवन साइंस है, जहां जहां ये इसका इस्तेमाल किया गया है ये काम करता है। इसको स्केल अप कैसे करना है? अभी कुछ गांव में हो रहा है, इसको महाराष्ट्र में 46,000 विलेजेस हैं। अगर बहुत छोटे जो गांव हैं उनको अगर गिने तो करीब 80,000 के, am I right? अराउंड 80,000 विलेजेस, वेरी स्मॉल वंस। तो ये पूरे महाराष्ट्र में किस तरह फैलेगा? और हमारी उम्मीद है कि ये एक ही तरह फैल सकता है, जबकि हर महाराष्ट्र का रहने वाला इसमें आगे आए और अपना योगदान दे। और अगर हम ऐसा करें तो ये यकीनन सॉल्व हो सकता है। आई थिंक दिस इज समथिंग दैट ये वक्त आ चुका है हमें इस पाथ पे आगे बढ़ने के लिए। और ये बहुत ही बड़ा एफर्ट है जो सीएम साहब ने शुरू किया है, हम भी उसमें जुड़े हैं। और ये बहुत बड़े एफर्ट को डेस्टिनेशन तक पहुंचाने में हम सब का हाथ है। इसमें हम सब, हर एक महाराष्ट्र के हर एक इंसान का इसमें योगदान है और हम सबको इसमें आगे बढ़ना है और तभी ये सॉल्व हो सकेगा। इसके लिए जो हमने पहला कदम चुना है वो एक वाटर कप है, जिसको हम कहते हैं कि सत्य में जयते वाटर कप, हमने उसका नाम दिया है। सत्या उसके बारे में आपको और बताएंगे, लेकिन ये एक शुरुआत है। इस शुरुआत से हम सीखना भी चाहते हैं। जो हमारे किसान भाई हैं गांव में, उनके साथ हम समझते हैं कि उनको कितनी तकलीफ होती है। इतने सालों से हम इस बात से हम इफेक्ट होते हैं। हम इसके बारे में हमें चिंता होती है और हम चाहते हैं कि हम कंधे से कंधा मिलाकर उनके साथ इस प्रॉब्लम का सामना करें। ये हमारी कोशिश है और मुझे उम्मीद है कि हमारी ये कोशिश जो है वो कामयाब होगी। मैं अभी सत्या को रिक्वेस्ट करूंगा कि वो हमें इस सत्य में जयते वाटर कप के बारे में बताएं। धन्यवाद। माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय पंकजाताई, माननीय शिवतरे साहेब, इतर मान्यवर, प्रेसमधील बांधू भगिनींनो, मी अगदी थोडक्यात बोलतो। दोनच मुद्दे आहेत। पहिला मुद्दा हा की या सगळ्या कामासाठी आम्ही पाणी फाउंडेशन नावाची एक संस्था बनवली आहे। म्हणजे सत्यमेव जयतेची जी टीम आहे ती पाणी फाउंडेशन बनवून इतर अनेक जी मान्यवर आपल्याला दिसत आहेत त्याच्याबरोबर जोडली गेलेली आहेत ही मोहीम करण्यासाठी। पाणी फाउंडेशन 3 महत्त्वाच्या क्षेत्रात काम करणार आहे। पहिलं काम आहे कम्युनिकेशन। टीव्ही, सोशल मीडिया, इंटरनेट या सर्व 360 डिग्रीज या सर्व कम्युनिकेशनच्या मार्गांना याचा अवलंब करायचा आहे। कारण जे आमिरजींनी सांगितलं की आपल्याकडे या प्रश्नाचं उत्तर अनेक वर्षांपासून आहे, नो हाव अनेक वर्षांपासून आहे। नो हाव आहे पण नो स्केल, नो हाव बट नो स्केल। नो हावला स्केलला नेण्यासाठी कम्युनिकेशन फार एक महत्त्वाचं साधन आहे। अनेक वर्षांपासून आपल्याकडे हिवरे बाजार, रालेगण सिद्धी ही यशोगाथा आपल्या समोर आहे। प्रश्न असा आहे की आपण प्रत्येक गावात हे कसं आपण जागृत करू शकतो, कसं आपण हजारो रालेगण सिद्धी आणि हिवरे बाजार तयार करू शकतो। याच्यामध्ये कम्युनिकेशन एक महत्त्वाची भूमिका बजावू शकते असं आम्हाला वाटतं, की ज्यात आपण प्रामुख्याने लोकांना हे दाखवून द्यायचं आहे की विकेंद्रित वॉटरशेड मॅनेजमेंट हाच शाश्वत उपाय आहे। कारण हे अजूनपर्यंत पूर्णपणे लोकांमध्ये रुजलं गेलेलं नाहीये। तर हे एक कार्यक्षेत्र झालं। दुसरं कार्यक्षेत्र झालं म्हणजे की ज्या लोकांना यात उतरायचं आहे त्यांना प्रशिक्षण देण्याची खूप गरज आहे। आणि पाणी फाउंडेशन फार मोठ्या प्रमाणात विकेंद्रित वॉटरशेड मॅनेजमेंट कसं करावं
यावरती काम करणार आहे आणि प्रशिक्षण देणार आहे की जेणेकरून वैज्ञानिक पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने हे कसं करता येईल. आणि तिसरं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गावाला पटलं की आपल्याला हे करायचं आहे, त्याबद्दल प्रशिक्षणही झालं, पण शेवटी त्यांना मदतीचा ओघ लागेलच. आणि सध्या मदतीचा जो ओघ आहे NGOज तर देते आहेत, शासन मोठ्या प्रमाणावर देते आहेत, पण ज्या गरजा आहेत 88,000 गावं जी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना ज्या प्रमाणात मदतीचा ओघ हवा आहे तो एकच सोर्समधनं येऊ शकतो आणि ते म्हणजे या देशातील जनता. आणि गेल्या वर्षभरात जलयुक्त शिवारचं मला वाटतं सर्वात महत्त्वाची जमेची बाजू ही आहे की हा मदतीचा ओघ स्वतः जनतेने निर्माण केला. आणि मला वाटतं कदाचित हे पहिलं एक असं एक इनिशिएटिव्ह असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग या पद्धतीने झालेला आहे. पाणी फाउंडेशन याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट करणार आहे की आम्ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार आहोत. कारण आधुनिक जगात आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये खूप काही अशा करण्यासारख्या गोष्टी आहेत की ज्यातून आपण या कामाला वेग आणू शकतो, गती आणू शकतो. आज मुंबईतला मध्यमवर्गीय सुद्धा इच्छुक आहे की त्यांनी मदत करावी. तर आम्हाला एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे की जेणेकरून कोणताही व्यक्ती आणि तो जगातल्या कोणत्याही भागात असेल तो एका ॲपवरती जाऊ शकतो. त्या ॲपवरती पाहू शकतो की अमुक अमुक गावाची अमुक अमुक गरज आहे. ती साईट प्रत्यक्ष पाहू शकतो. त्या साईटचं सर्टिफिकेट असेल की वास्तविक या कामाची गरज आहे आणि या कामाचा जो खर्च ग्रामपंचायत सांगते तो खर्चही त्यांनी योग्यरित्याने कॅल्क्युलेट केलेला आहे. मग मी सरळ डिजिटली ते पैसे ट्रान्सफर करू शकतो पंचायतीला. या सगळ्या कामाला अर्थात थोडा वेळ लागेल आणि या पहिल्या वॉटर कप एडिशनमध्ये होणार नाही आहे, पण या दृष्टीने ऑलरेडी आम्ही पाणी फाउंडेशनच्या वतीने काम सुरू केलेलं आहे. आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानासाठी आणि फंडिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापर कसा करता येईल याच्यावरती आम्ही काम सुरू केलेलं आहे. तर हे झालं पाणी फाउंडेशनचं. पुढचा मुद्दा झाला सत्यमेव जयते वॉटर कप. थोडक्यात सांगतो, जी गावं जलसंधारणाची सर्वात चांगली कामं करतील कॉम्पिटिशनच्या कालावधीत त्यांना बक्षिसं दिली जातील. त्याचे रूल्स काही दिवसात आम्ही प्रकाशित करू की जेणेकरून सर्व गावांना समान संधी मिळेल. आणि त्यात विशेष श्रमदानाला आम्ही महत्त्व दिलेलं आहे. तर जे गाव पहिलं बक्षीस आहे 50 लाख, दुसरं बक्षीस आहे 30 लाख आणि तिसरं बक्षीस आहे 20 लाख. सध्या ही स्पर्धा पायलट स्केलवरती होते फक्त 3 जिल्ह्यात. त्या 3 जिल्ह्यातही प्रत्येकी एका तालुक्यात म्हणजे साधारणपणे 350 गावं यापासून सुरुवात होते. त्याचं कारण असं आहे की आम्ही नवे आहोत या क्षेत्रामध्ये आणि आम्हाला खूप जाणीव आहे आमच्या त्रुटींची. त्यामुळे आम्हाला पावलं अशी घ्यायची आहेत की जे आम्हाला झेपेल, जमेल आणि फार मोठ्या चुका होणार नाहीत. ज्या होतील त्याबद्दल इन ॲडव्हान्स मी आपली क्षमा मागतो. पण असं मोठं काम करताना छोटी पावलं घेऊनच ते वाढवता येईल आपल्याला. त्यात फॉर्च्युनेटली आम्हाला वॉटरसारखे नॉलेज पार्टनर मिळालेले आहेत. पोपटराव पवार आहेत, डॉक्टर पोळ आहेत, इतर अनेक मंडळी आहेत. तिकडे अभिजित अवस्थी बसले आहेत साईडवेज कन्सल्टिंगमधनं. बरीच लोकं आम्हाला मदत करत आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही स्पर्धा आम्ही का घेत आहोत, कुठे घेतो किंवा बक्षीस काय हा गौण मुद्दा आहे. या स्पर्धेमागे एक फिलॉसॉफी आहे. ती फिलॉसॉफी ही आहे की आज तळागाळात गावागावामध्ये एक फार मोठी एक फळी उभी राहते युवकांची, लोकांची जी काम करण्यास, सकारात्मक काम करण्यास इच्छुक आहे, उत्सुक आहे. कुठेही त्यात राजकारण नसतं, कुठेही स्वार्थ नसतो. त्यांना फक्त आपल्या गावाचा विकास हवा असतो. आणि ही मुलं, हे ग्रामस्थ, हे शेतकरी अतिशय म्हणजे सिन्सिअरली काम अनेक वर्षांपासून काम करतात. पण आज आपल्याला त्यांची नावं फार कमी प्रमाणात ठाऊक आहे. त्यांचे चेहरे आपल्याला ओळखीचे नाही आहेत. आणि त्यांना अनेक वेळेला वाटतं की आपण काय एकटे आहोत या जगात. आपल्याला एव्हरीवन वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ अ ग्रेटर होल. तर आपण या युवकांना एक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आणि एका वाईडर कम्युनिटीशी लिंक करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा एक फार महत्त्वाचं एक साधन आहे. स्पर्धा निमित्त आहे. आपलं ध्येय आणि उद्दिष्ट आहे जलसंधारण. आणि यातनं या युवकांना मला वाटतं खूप हिंमत मिळेल, एन्करेजमेंट मिळेल. कारण 2 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही करणार आहोत. प्रत्येक तालुक्याला एक सेलिब्रिटी मेंटॉर मिळेल किमान, की जो सेलिब्रिटी मेंटॉर गावागावात फिरेल, प्रोत्साहन देईल. आणि एक टेलिव्हिजन शो येईल जो या वॉटर हिरोजना आपल्या राज्यासमोर, आपल्या देशासमोर त्यांचे चेहरे मोहरे फेमस करतील. आज अशी परिस्थिती आहे की आपण फेमस कोण होतो,
फिल्म स्टार फेमस होतात, क्रिकेटपटू फेमस होतात आणि त्यात काही गैर नाही आहे. पण माझ्या दृष्टीने शतकवीर तो नाही आहे जो सेंचुरी काढतो टेस्ट मॅचमध्ये. माझ्या दृष्टीने शतकवीर तो आहे किंवा वीर योद्धा तो आहे जो 4 वर्ष दुष्काळ सहन करूनही जो खंबीरपणे उभा राहतो आणि आपल्या गावाची एकी बनवून जलसंधारणाचं काम करतो, जे आज आपण फार मोठ्या प्रमाणात पाहत आहोत आणि त्यांना आपल्याला महाराष्ट्र समोर यायचं आहे. तर ही संपूर्ण जी स्पिरिट आहे याच्यावरती आम्ही एक छोटीशी फिल्म तयार केलेली आहे. तर आपली जर परमिशन असेल तर मी एक छोटी फिल्म की कोणत्या भावनेने कोणत्या स्पिरिटने पाणी फाउंडेशन काम करू इच्छिते हे प्लीज प्ले करा. तारा हे खूप मोठं सिंबल आहे आपल्या सर्वांसाठी असं मला वाटतं. एवढे बोलून मी बंद करतो. धन्यवाद. हे खरं तर छोटंसं ट्रेलर होतं. पाणी फाउंडेशन कशा प्रकारे काम करणार आहे याचं हे ट्रेलर होतं. एका छोट्याशा व्यक्तीने जर ठरवलं तर किती मोठ्या प्रकारे क्रांती तो घडवून आणू शकतो याचं, आणि एखादी शासनाची योजना ही लोक चळवळ जर झाली तर त्यातून किती चांगलं काम घडू शकतं याचं हे ट्रेलर होतं. धन्यवाद. आणि या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीयुत कुमार मंगलम बिर्ला. आपण यांना जाणतोच सर्व. चेअरमन आदित्य बिर्ला ग्रुप. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या कार्याला शुभेच्छा द्याव्यात. So let me start by saying that I'm delighted to be here, and just to share with you why I'm so happy to be associated with this project. So firstly, of course, you have someone of the stature and credibility of Amir, which I think makes a huge impact in any kind of, I'd call this a movement. So in a movement of this kind, you need a very credible face that people relate with and people trust. And I think that it's very fortunate that we as society have someone like him who's espousing causes like this. I think water is a cause which has a real societal impact. It's got a big impact. The size of impact, if I can call it that, is very large. I don't think we should think that it's restricted only to rural India or to the villages. Without going into great detail, I believe that it's an issue which, if taken up like Amir and his team are doing, can have an impact that runs across society and that would impact all of us in metros also in a very positive way. Of course, it helps the farmers, it helps increase his income levels, it helps increase the productivity of arable land, and therefore the use and the quantity of land that can be put to use. What I also would like to commend very much is the kind of thoroughness with which Amir and his team have thought through this project. The fact that it envisages the involvement of people in the village. So it's not just a top-down kind of a project. It's something which involves the actual people who are going to be impacted by it and who will actually have to carry this out. I think that's very important to get people on board. And I think the kind of detailing that has gone into thinking through this project. Amir said that he first met the CM on 1st of May last year, and we had a presentation like this that we saw at his house a few months ago in September. And one can tell not just the passion that's gone into it, but sometimes passion is good but not enough. It also requires execution. So passion without execution really doesn't amount to much, especially when you are talking about something which is as vast an issue as this. And if you're talking about starting not just a small initiative, but what is the start of I think going to be something that's going to be a big movement. You require execution capability. You require to be able to plan well. And I think that all of these ingredients I see in this project, like I said, the way it's been thought through, the fact that it will first be tried at a more sort of a model level and then scaled up, and just the sheer extent to which it can then be scaled up, I think is very exciting. I want to thank Amir for getting me on board and associating me with this project, and I want to बिर्ला यांची शक्ती त्यांनी लावलेली आहे. धन्यवाद. त्यानंतर मी निमंत्रित करते आहे राजीव बजाज यांना, MD बजाज ऑटो. Friends, good evening. In the presence of Dr. Paul,
I will not claim to know much about the cause of water. But there is a saying in Africa that it takes a village to raise a child. एक बच्चे के परवरिश के लिए एक सारे गांव की जरूरत पड़ती है. So today I feel that sometimes it may take a child to raise a village. एक गांव के परवरिश के लिए कभी एक बच्चे की जरूरत पड़ती है. Satya, I don't know where you are. I don't mean to call you a child, let alone Amir. But what I want to say is that when Amir invited me to share his idea with me, I felt that there was a childlike enthusiasm and curiosity in his mind, in Satya's mind towards this. And that is why, although like every corporate, Bajaj Auto also does what it can towards the cause of water, I thought that we should lend our support to this noble cause. Because as the very well-known management guru Peter Drucker has said, the task of leadership is to create an alignment of strengths such that the weakness of the system becomes irrelevant. And as you would see from this wonderfully inspiring film that has been made, and also from the presence of everyone here, Amir and Satya have aligned ideas, people, resources, even the government, if I may say so. So if you can align all these forces, then success is inevitable. So I wish them all the best, and we are very privileged to be associated with this. Thank you. धन्यवाद राजीवजी. त्यानंतर मी निमंत्रित करते हे भारत फोर्जचे अमित कल्याणी यांना. Namaskar. Good evening. Being from Pune, from Maharashtra, for so many years I've kept on reading about the drought situation in many parts of Maharashtra and wondered why, with all the technology that we have today, with all the abilities that we have today, why is no one doing anything about this? And to read about all the calamities that befall all the villagers in parts of Vidarbha, Marathwada, etc. is really something that bothers all of us. It's really nice to see that our Chief Minister and this government has taken it very seriously to solve this problem through a combination of using civil society, using the affected themselves through a means of communication, education, and I wouldn't call it, Pani Foundation, I would almost call it a hope foundation. Because if you saw that video, the one thing that it gives you is hope, that 40 people could change the whole scenario for that area in 2-3 years. And I think this is going to be an example which will inspire hope and enthusiasm within a lot of people across our villages to take up such initiatives on their own. And I'm very happy, I'm very privileged that Amir has invited me to be a part of this initiative, and the Kalyani Group is very fortunate to be associated with this, and we will do the best we can. And honestly, I think this is almost a bridge or an amplifier to take small examples of success and communicate them to everyone as a template to be followed, because scaling up is really what we need to do, and using great communicators like Amir and his foundation and the machinery of the government can symbiotically work together to help accelerate this process and really make a drought-free Maharashtra a reality very, very shortly and affect the lives of millions of people. So I think this is a fantastic initiative, and I'm very proud to be associated with this. Thank you very much. धन्यवाद अमितजी. आणि आता मी निमंत्रित करते आहे निर्माते दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना. नमस्कार. मैंने आमिर के साथ मैं बहुत सालों से अभी इन्हें जानता हूँ, कई फिल्में बनाई है मैंने इनके साथ. तो एक छोटी सी बात इनके बारे में बताता हूँ. हम लोग जब पीके के प्रमोशंस पे जाते थे तो उस वक्त सत्यमेव जयते कि कुछ एपिसोड शूट हो रहे थे और आमिर बस भरे हुए थे सत्यमेव जयते से. तो हम जहाँ भी जाते थे हमें आमिर को रोकना पड़ता था
कि ये पीके की बात करो, सत्यमेव जयते अभी थोड़ा तो रोको यार. He was so passionately just talk about सत्यमेव जयते. और अक्सर उस बात के दौरान मुझे याद है कि आमिर कहते थे कि यार हमारा काम सिर्फ यही नहीं है कि हम सोसाइटी की खामियां दिखाएं लोगों को, हमारा काम ये भी है कि हम सोल्यूशन ऑफर करें. तो हम लोग की अक्सर बात होती थी, वो कहते थे कि कैसे हम अपने एपिसोड्स में सोसाइटी के प्रॉब्लम्स भी दिखाएं और उसका सोल्यूशन भी ऑफर करें. फिर पिछले साल जब आमिर ने मुझे बताया कि सिर्फ हम कम्युनिकेट नहीं कर रहे, हम सिर्फ एपिसोड से नहीं बना रहे, हमने एक पानी का मुद्दा उठाया है और हम कोशिश करेंगे कि महाराष्ट्र को हम ड्रॉट फ्री बना सकें. तो जब आमिर ने मुझे बताया और मैंने कहा आमिर ने ठान ली है तो आमिर छोड़ेगा नहीं, ये करके ही रहेंगे. और फिर पता लगा कि वो देवेंद्र जी से बात हुई है और इन्होंने कहा है कि वो उन्होंने गाइड किया और पूरा सपोर्ट करेंगे. तो मैं नागपुर से हूँ, देवेंद्र जी भी नागपुर से हैं, तो मुझे ये भी पता है कि नागपुर वाले भी जब ठान लेते तो छोड़ते नहीं हैं. तो मुझे नहीं लगता वो वक्त दूर है जब महाराष्ट्र में शायद बाढ़ ही आ जाए. So I wish all the best to everybody who's supporting this cause, and I think we all should, as Gandhi ji said, be the change you want to see in others. So if we all should be supportive, and if we can walk this path, I think we can achieve this dream. Because मैंने सुनी है ये बात सारी, and what seems difficult now is actually possible. Thank you. धन्यवाद राजूजी. आणि आमिर खान यांनी घेतलेल्या या पुढाकाराला या सगळ्या दिग्गजांची साथ आहेच, पण त्याचबरोबर आणखी काही दिग्गजांची साथ आहे. ते या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाही, पण ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या शुभेच्छा या प्रकल्पाला दिल्या आहेत. आपण आता बघणार आहोत अंबानी ग्रुपचे मुकेश अंबानी यांची प्रतिक्रिया. The Pani Foundation. Pani Foundation is set up with the objective for abundant water for all in all the villages of Maharashtra. I am privileged to support this noble initiative. I look forward to actively support and learn from this initiative in the coming months and years. All the very best to the first step of the Pani Foundation in terms of launching the Satyame Jayate Cup. I am sure that this initiative will give us rich data on the realities and problems on the ground as we scale up to find a solution to solve the water problem in Maharashtra in cooperation with all other institutions and the government. Again, my best wishes to the Pani Foundation and my wholehearted support to this initiative. Situation in Maharashtra is, I really feel very strongly about the issue, especially about the situation in villages and the condition of farmers affected by drought year after year. My heart goes out to them whenever I hear about hardships that people face because of water problem. I'm very happy that Pani Foundation has decided to work in this very important area because it affects us as a society in multiple ways. I wish them the best in this endeavor. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, मंचावर उपस्थित मिस्टर बिरला, मिस्टर बजाज, मिस्टर अमित कल्याणी, मिस्टर राजकुमार हिरानी, last but not the least आमिर खान and his team, सर्वांचं मी स्वागत करते. या प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व पत्रकार मित्र मैत्रिणींचंही स्वागत करते. फर्स्ट ऑफ ऑल I would like to thank Amir for taking up this issue, Pani Foundation and Satyamev Jayate Cup, after studying a lot, because it has been a year. I think he is doing his thesis and his studies, and when Amir accepts anything, that means it is sure shot going to be a very good hit, as his films are. So Jalayukta Shivar started with Maharashtra government's efforts, with Honorable CM's efforts, his initiation. And I today really want to thank him publicly for giving me water conservation ministry. Middle of the night, 1:30, he decided and called me that time. And he told me, it is your most favorite ministry I am giving you. And I really, really thank him for making me part of this, these changes which are going to happen. Jalayukta Shivar ही संकल्पना इष्टपत्तीकडून आपत्तीकडून इष्टपत्तीकडे जाण्यासाठी आहे. I have heard opportunities are given free of cost, but not taking action can be very expensive.
त्यामुळे आम्ही दुष्काळाच्या मुद्द्यावर सुरुवात केली जरी असेल तरी दुष्काळाला आता आम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारलं आहे आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेऊन आमच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि याच्यासाठी एक मोठी टीम माझे डिपार्टमेंटचे सेक्रेटरी आहेत, ते पण पाण्यावर काम करतात, ते दुष्काळी भागाचे आहेत, मुख्यमंत्री स्वतः विदर्भातले आहेत, मी मराठवाड्यातली आहे, शिवतारे आमचे राज्यमंत्री आहेत, ते सुद्धा याच्यावर काम करतात. सो वेन युअर पॅशन बिकम्स युअर मिशन, it has to be successful. So this is what has happened with the whole team. And when we met Amir for the first time, we explained everything. He did his own studies and he also joined hands and he's doing his own bit in his own way. त्यामुळे पाणी फाउंडेशन हे एक यंत्रणा राहणार आहे जी सरकारी यंत्रणेच्या बरोबर ते काम करणारे जे लोकांना आपल्याला पोचवायचं आहे. म्हणजे एक कम्युनिकेटरचं फार महत्त्वाचं काम ते करणार आहे. कम्युनिकेटर आम्ही पण बनू शकतो, पण नेहमी कम्युनिकेटर बनत असताना आपल्या देशामध्ये 2/3 मेजॉरिटीचा रूल असल्यामुळे 1/3 लोकांचं वेगळं काही म्हणणं असू शकतं. ते 1/3 लोकंसुद्धा आपल्याबरोबर येऊ शकतील अशा शुभेच्छा पाणी फाउंडेशनला आणि आमिरच्या सगळ्या टीमला मी देते. आम्ही जेव्हा जलयुक्त शिवार सुरू केलं तेव्हा आम्हाला डिसेंट्रलायझेशन ऑफ वॉटर बॉडीज, communication to the people about this idea of saving water and preserving water and percolating water in the soil, then connection with the people, because governmentची कुठलीही स्कीम लोकांच्या मनामध्ये रुजणं ही खूप सोपी गोष्ट नव्हती. जेव्हा आम्ही वी टूक अप आर रिस्पॉन्सिबिलिटीज तेव्हा लोकांशी कनेक्ट करणं, त्या योजनेला लोकांच्यापर्यंत नेणं हे पण एक खूप चॅलेंजिंग काम आम्ही केलं आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्रात फिरले. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येक गावाच्या ओढ्या नाल्यापर्यंत पोचले, हे सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासात आपण पहिल्यांदा बघितलं असेल आणि त्यामुळे खूप चांगलं काम उभं राहिलं. महत्त्वाचं काम होतं मोबिलायझेशनचं, जे लोकांना दुष्काळासारख्या भीषण परिस्थितीत जिथे 2 वेळेचं खाण्याची भ्रांत आहे अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना आपल्याला पार्टिसिपेशनसाठी मोबिलाइज करणं महत्त्वाचं होतं. आणि आय रिअली फील हॅपी टू से दॅट 350 crores we got as public participation and corporate participation, which is a big trust people showed in the government. So I should really congratulate Honorable CM that he could win that trust of people. Then educating people, I would like to even add, Mr. Satya and Amir, that you are working on Pani Foundation. Along with that, we have to now we are giving water to the villages through what the efforts we are doing, but how to use that water and how to be committed to using the water carefully, where we have to work one step further on that. Because मी CM साहेबांना विनंती करणार आहे की पुढच्या वर्षी शिवाराकडून शेताकडे ही योजना आम्ही राबवणार आहोत. त्यामुळे शिवारातलं पाणी शेतापर्यंत न्यायचं आहे आणि ते एक पर ड्रॉप मोर क्रॉप या कॉन्सेप्टनी आपल्याला ते राबवायचं आहे. त्याच्यामुळे ती सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचं चॅलेंज घ्यायचं आहे आणि लोकांपर्यंत ही योजना नेण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मोठे कॉर्पोरेट्ससुद्धा इन्व्हॉल्व झालेत. म्हणजे आता आपल्याला सचिन तेंडुलकर, आदरणीय मुकेश अंबानी, इथे सगळे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, फिल्म स्टार्स आहेत. त्यामुळे ही जी कॉन्सेप्ट आम्ही सुरू केली लोकांच्या मनाला भिडलेली आहे आणि त्यामुळे पाणी फाउंडेशन जे काम करणार आहे ते काम ते यशस्वी होणारच आहे. योजना हे स्वतःचं अपत्य आहे. इट इज युअर ओन बेबी, एनी स्कीम इज युअर ओन बेबी असं जोपर्यंत लोक विचार करत नाही गव्हर्नमेंटची स्कीम यशस्वी होऊ शकत नाही. तर आम्हाला कुठेतरी हे लोकांची योजना करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्याला पुढे नेण्याचं काम, अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम पाणी फाउंडेशन करेल अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करते. आणि ह्या सक्सेसफुल कार्यक्रमाचा एक भाग म्हणून यांचं स्वागतही करते. गव्हर्नमेंटला जे काही सपोर्ट तुम्हाला लागेल दॅट सपोर्ट विल बी given to you by all of us, and we will share our experience, our difficulties, everything with you, where you can work easily on the field. So I really congratulate you and welcome you all and really thank you all for joining us. Thank you so much. ज्यांनी पाणी फाउंडेशनची सुरुवात केली ते लोकप्रिय अभिनेते श्री आमिर खान, माझ्या सहकारी पंकजाताई शिवतरेजी, या ठिकाणी उपस्थित श्री सत्यजित, त्याचसोबत राजू हिरानी,
अमित कल्याणी, राजू बजाज, नुकतेच आपल्यामधनं या ठिकाणी आपले व्ह्यूज शेअर करून गेलेले कुमार मंगलम बिर्लाजी, पोपटराव पवार, डॉक्टर पोळ, सर्वच प्रमुख या ठिकाणी पाणी क्षेत्रात काम करणारी मंडळी आणि पत्रकार मित्रांनो, मला आज अत्यंत या ठिकाणी आनंद होतो आहे की एक अतिशय चांगला इनिशिएटिव्ह श्री आमिर खान यांच्या पुढाकाराने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू होतो आहे. खरं म्हणजे याची सुरुवात कशी झाली ती आमिरने आपल्याला सांगितलं, पण त्याच्याही आधी त्याची सुरुवात अशी झाली की कॅन्सर सोसायटीच्या फॅशन शोमध्ये, एक चॅरिटी फॅशन शो होता कॅन्सर सोसायटी करता, मी आणि आमिर आजूबाजूला बसलो होतो आणि मला असं वाटतं कदाचित ती पहिलीच आपली भेट होती. त्याच्यापूर्वी कधी भेट झाली नव्हती, म्हणजे अशीच कुठे झाली असेल तर माहिती नाही. पण आणि त्याच्यात बोलण्यात आमिर मला असं म्हणाले की पाण्याच्या क्षेत्रामध्ये मला काहीतरी करायची इच्छा आहे. आम्ही सत्यमेव जयतेमध्ये केल्यानंतर आम्हाला फार चांगला त्याला रिस्पॉन्स मिळाला आहे. मी लगेच त्यांना सांगितलं की आम्ही खूप मोठा इनिशिएटिव्ह हातामध्ये घेतला आहे, त्यामुळे निश्चितपणे आपण एकत्रितपणे हा इनिशिएटिव्ह पुढे नेऊ शकतो. आणि त्यानंतर आमचं ठरलं की या विषयावर भेटायचं आणि मग आम्ही भेटलो. आणि एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की या कालावधीमध्ये इतका वेळ का गेला, तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की आमिर खान सिनेमा बनवतात तरी परफेक्शनच्या मागे असतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय मी याच्यामध्ये उतरणार नाही. आणि मग सिरीज ऑफ मीटिंग्स, मला असं वाटतं 6-6, 7-7 तास ते बसले. प्रभाकर देशमुख आमचे जे प्रधान सचिव आहेत त्यांच्यासोबत, प्रवीण परदेशी आमच्या ऑफिसमधनं, प्रिया आहे, कौस्तुभ, निधी वगैरे सगळे सातत्याने त्यांच्या एक एक गोष्ट ते समजून घेत होते. त्यानंतर सत्या पुन्हा फील्डवर गेले. म्हणजे या प्रत्येक गोष्टीचं गेले 7-8 महिने हे आज जरी हा इनिशिएटिव्ह अनाऊन्स होत असला तरी जवळजवळ 3-4 भागांमधल्या, म्हणजे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये जाऊन त्या ठिकाणी सत्याने स्वतः रिसर्च केला, त्या ठिकाणच्या सक्सेस स्टोरीज बघितल्या. त्यासोबत मग पोपटराव पवार असतील, डॉक्टर पोळ असतील यांच्याशी पूर्णपणे चर्चा करून आणि मग ही सगळी त्यांनी सगळं या संदर्भातली आयडिया तयार केली. आणि त्यानंतर मग मला पुन्हा आमिरचा फोन आला आणि ते म्हणाले की आता सगळी आयडिया तयार झाली आहे आणि आता नेमकं काय करायचं आहे हे आमच्या डोक्यामध्ये आहे आणि आपण भेटू. मग ज्यावेळेस आमची भेट झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पाणी फाउंडेशन करता आता आमची तयारी झाली आहे आणि जे मेजर कॉर्पोरेट्स आहेत ते सगळे या विषयावर त्यांचं एकमत आहे की महाराष्ट्रात घडवलं पाहिजे, म्हणून आम्ही पाणी फाउंडेशन तयार केलं आहे. आणि त्या माध्यमातून आपण अशा प्रकारचा पहिल्यांदा एक वॉटर कप घेऊ. आणि ज्यावेळेस आमिरची आणि माझी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी एक अतिशय चांगली गोष्ट सांगितली. ते असं म्हणाले की आम्ही काय करू शकतो, तर ते म्हणाले की आम्ही कम्युनिकेटर्स आहोत. त्यामुळे जी गोष्ट चांगल्या प्रकारे सरकार करते आहे, जे चांगलं धोरण आहे, ते धोरण आम्ही जर आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कम्युनिकेट करायला लागलो तर मोठ्या प्रमाणात त्यातनं फायदा होईल. आणि माझं देखील त्यांना हेच मत होतं. मला असं वाटतं की शेवटी सरकारच्या योजना या सामान्यांपर्यंत जर पोचवायच्या असतील तर त्या अनेकदा सरकारी भाषेत पोचू शकत नाही. म्हणजे खूप वेळा मी गमतीने असं म्हणतो की आम्ही STच्या मागे जी ॲड लावतो ती मला देखील समजेल की नाही, मला म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटतं. त्यामुळे नेमक्या लोकांच्या भाषेमध्ये ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि आपण बघितलं असेल की गेल्या 1 वर्षामध्ये जलयुक्त शिवार हॅज कॉट द इमॅजिनेशन ऑफ पीपल. लोक म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही गावं सिलेक्ट केले, यावर्षी लोक आमच्या म्हणजे अक्षरशः डोक्यावर येऊन बसले असं म्हटलं तर वावगं होणार नाही की आमचं गाव घेतलंच पाहिजे. शेवटी आम्हाला म्हणजे आमचा वॉटरशेड अप्रोच आहे, पण शेवटी आम्ही तो अप्रोच सोडून आम्ही म्हटलं जे गाव काहीतरी करायला तयार आहे त्याचा आपण मायक्रो वॉटरशेड तयार करून ते गाव देखील घेऊ, स्वतः जर गाव एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार असेल तर. अशी सगळी ती परिस्थिती त्याच्यामध्ये झाली. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी ही जनचळवळ, मी ज्यावेळेस जलयुक्त शिवार आम्ही लॉन्च केलं त्यावेळेस मी असं म्हणालो होतो की सरकारची योजना राहू नये, ही जनचळवळ झाली पाहिजे, लोकचळवळ झाली पाहिजे, ही पाण्याची चळवळ झाली पाहिजे.
आणि मी खरं म्हणजे या ठिकाणी सांगतो की आज मला आनंद वाटतो की ती एक प्रकारे लोकचळवळ झाली आणि त्याच्यामध्ये आज आमिरसारख्या लोकांनी किंवा हे जे सगळे कॉर्पोरेट सिटिझन्स आहेत आपले की जे खरोखर देशाकरता आज वेल्थ क्रिएट करतायत, मोठं मोठं काम करतायत, ते याच्यामध्ये उतरले. म्हणजे अमितने तर जलयुक्त शिवारमध्ये देखील कल्याणी ग्रुपनी काही गावं आमची ऑलरेडी त्या ठिकाणी घेतलेली आहेत. तर ही सगळी मंडळी उतरल्यानंतर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आणि म्हणजे आपण बघितलं की नाना पाटेकर असतील, मकरंद अनासपुरे असतील, या सगळ्या लोकांनी ज्यावेळेस त्याच्यामध्ये सहभाग दिला, आज नाना 4 ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांच्या सेंटर स्टेजवर हा विषय आला की नाही नाही हे केलं पाहिजे. 4 लोक समोर आले किंवा मकरंद गेल्यानंतर 4 लोक समोर आले. मला असं वाटतं की ही जी एक स्ट्रेंथ या सगळ्या सेलिब्रिटीज जवळ आहे की एक हे कम्युनिकेट करू शकतात, त्यांची विश्वासार्हता आहे, लोकांना यांच्याबद्दल एक विश्वास वाटतो, एक आकर्षण वाटतं. या सगळ्या गोष्टीचा फायदा हा निश्चितपणे आपण जर याच्यामध्ये करून घेतला तर त्यातनं एक वेगळं त्यातनं फायदा होऊ शकतो. आणि म्हणून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून हा कप या ठिकाणी सुरू झाला. सुरुवातीला आमिरचं म्हणणं असं होतं की आपण एका तालुक्यापुरतं हे करू, पण मी त्यांना असं सांगितलं की जरी पायलट करायचा असला तरी महाराष्ट्र डायव्हर्स आहे, त्यामुळे तुम्ही पायलटही करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या किमान 3 भागात करावा लागतो. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही विदर्भात करा, मराठवाड्यात करा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यात करा. आणि त्यांनी लगेच ते देखील स्वीकारलं. पुन्हा सत्या आमच्या मोर्शी बिर्शीमध्ये त्या ठिकाणी 100 गावांमध्ये तिकडे गेले मराठवाड्यात. मग मराठवाड्यात त्यांच्यासमोर प्रश्न आला की उस्मानाबाद की बीड, कारण कॉम्पिटिशन म्हणजे ह्या कप सुरू व्हायच्या आधीच कॉम्पिटिशन झाली. उस्मानाबादची गावं आणि बीडची गावं ही दोन्ही गावं आमचं सिलेक्शन तुम्ही करा या कपमध्ये, याकरता ते तालुके त्या ठिकाणी भांडायला लागले. पण शेवटी त्यांनी एक त्यांची प्रोसेस ठरवून मला असं वाटतं बीडच्या तालुक्याचा त्यांनी त्याच्यामध्ये निर्णय केला आणि त्यातनं हा सगळा कप जो आहे हा या ठिकाणी आता उभा राहिला आहे. दुसरं मी त्यांना अशी विनंती केली होती की त्यांना असं वाटत होतं की अजून 3-4 महिने तयारी करून मग आपण मोठ्या प्रमाणात उतरलं पाहिजे. पण मी त्यांना असं सांगितलं की शेवटी आपण वॉटर कन्झर्वेशन जे करतो त्याचे सीझन्स आहेत आणि त्यातला पावसाळ्यापूर्वीचा एक महत्त्वाचा सीझन आहे की जो आपण त्या ठिकाणी टॅप केला पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी पुन्हा आपली गाडी फास्ट ट्रॅकवर नेली आणि ठरवलं की पावसाळ्यापूर्वीचा सीझन हा आपण या ठिकाणी निश्चित टॅप करू. आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं की आता हे 3 भागांमध्ये काही म्हणजे मला असं वाटतं 100-1 गावं एका तालुक्यातली आहेत, दुसरीकडची 100 गावं आहेत, असे 200-300 गावं मध्ये हा पायलट त्यांनी आता सुरू केला आहे. आणि याच्या रिझल्ट्सवर आधारित पावसाळ्यानंतर जे दुसरं सत्र मिळेल त्याच्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात मग पाणी फाउंडेशन याच्यामध्ये जाईल. यातलं महत्त्वाचं एवढंच आहे की कम्युनिकेशन तर आहेच, पण त्याच्यासोबत महत्त्वाचं आहे की प्रशिक्षण आहे याच्यामध्ये. म्हणजे पोपटराव असतील किंवा डॉक्टर पोळ असतील यांनी एक याचं जे जलसंधारणाचं सायन्स आहे ते आत्मसात केलं आहे. आणि ते जर आपण लोकांना शिकवू शकलो तर लोकांना कुठल्या नंतर तज्ज्ञाची आवश्यकताच नाही आहे. लोक ते निश्चित त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून उतरवू शकतात. आणि म्हणून म्हणजे ज्यावेळेस आम्ही जलयुक्त शिवारची सुरुवात केली त्यावेळी आम्ही या सगळ्या तज्ज्ञांचेच काम जे आहे ते बघून घेतलं. अण्णा हजारेंनी केलेलं काम असेल, पोपटरावांचं असेल, डॉक्टर पोळांचं असेल किंवा जे शिरपूर पॅटर्न आपल्या यांनी तयार केलं ते असेल. याची समस्या किंवा दुष्काळ हा मानवनिर्मित आहे, हा निसर्गनिर्मित नाही आहे. निसर्गाने जे काही दिलं आहे त्याचा योग्य उपयोग केला तरीही या दुष्काळातून आपण बाहेर पडू शकतो. आणि या लोकांनी ते दाखवलं आहे. म्हणजे पोळ आहेत किंवा पोपटराव या ठिकाणी आहेत, त्यांनी दाखवलं आहे की करता येतं. त्यामुळे मला असं वाटतं की तीच बाब आता आपण हातामध्ये घेतली आहे. काल ज्यावेळी आमचे मेसेजेस गेले की अशा प्रकारची पत्रकार परिषद होणार आहे तर चॅनल्सनी लगेच स्पेक्युलेशन चालू केलं की मग आमिर खान आता ब्रँड ॲम्बॅसेडर होणार आहेत का. पण पहिल्याच दिवशी आमिर खानांनी हे सांगितलं की मला ब्रँड ॲम्बॅसेडर वगैरे होण्यात इंटरेस्ट नाही आहे, मला जमिनीवर काम करायचं आहे. आणि खरं म्हणजे जलयुक्त शिवारकरता वेगळ्या ब्रँड ॲम्बॅसेडरची आवश्यकता नाही. डॉक्टर पोळ किंवा पोपटराव पवार हेच आमचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. त्याच्यामुळे त्याच्याकरता अजून नव्याने ब्रँड ॲम्बॅसेडर कशा करता हवे. तर जमिनीवर काम करणारी मंडळी ही खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी आज हवी आहेत. आणि ते काम आमिर खान यांनी सुरू केलं. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या या सगळ्या
व्यवसायामध्ये एवढं यश मिळाल्यानंतर समाजाचा विचार करणारी मंडळी हीच समाजाला आवश्यक आहे. समाजापासून बिवणारे खूप आहे, समाजाला परत केलं पाहिजे ही भावना येणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ही भावना या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आणली. आणि मला विश्वास आहे की ही जी एक कम्युनिकेशनची टेक्निक त्यांनी सुरू केलेली आहे, ज्या माध्यमातून त्यांनी मगाशी सत्याने सांगितलं की 360 डिग्री कम्युनिकेशन, म्हणजे त्याच्यामध्ये कम्युनिकेशनचे सगळे माध्यम ते या ठिकाणी त्याचा यूज करणार आहेत. तर त्यातनं अतिशय वेग या चळवळीला येईल. आणि आज जो प्रयत्न पंकजाताई किंवा शिवतरे किंवा मी किंवा आमचे सगळे मंत्री आम्ही करतो आहे, याच्यापेक्षा जास्त ॲक्सिलरेशन, याच्यापेक्षा जास्त वेग आणि याच्यापेक्षा जास्त ज्याला आपण हॉर्स पॉवरचं इंजिन म्हणतो ते इंजिन आम्हाला या माध्यमातून लाभणार आहे. मी आमिरचं आणि त्यांच्यासोबत पाणी फाउंडेशनमध्ये मुकेश भाई असतील, सचिन तेंडुलकर असतील किंवा जे आज आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत ही सगळी मंडळी असतील, या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हे यशस्वी होणारच. म्हणजे त्यांच्या मनात थोडी बहुत शंका होती की हे सगळं आम्ही करू शकू की नाही, पण मी त्यांना सांगितलं आहे की हे यशस्वी होणारच. अशा प्रकारचा कुठलाही इनिशिएटिव्ह हा इतिहासच तयार करतो, तो करेलच, तुम्ही काळजी करू नका. कारण आपण जनतेकरता काम करतो आहे. आणि म्हणून मी तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि पाणी फाउंडेशनला या सगळ्या कामामध्ये राज्य सरकार पूर्ण मदत करेल, पूर्ण त्याच्या पाठीशी उभं राहील, हा विश्वास देखील या निमित्ताने मी देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यातलाच आहे. आणि आमिर जी, ये आज जो यहाँ मीडिया सब आया है वो एक बहुत सेंसिबल मीडिया है, सेंसेशनल नहीं है. तो वो एक वार्तालाप के लिए अभी मैं आप इंडस्ट्रियली लीडिंग स्टेटस एंड एवरीथिंग. This is the third or fourth consecutive year when we are reeling under drought, and it's a very, very massive problem. So, as a apart from this foundation and all, I mean, where you think the problems, how it's going to be resolved? Because apart from creating awareness, just the episode. Yes. Well, first of all, I want to say that what Jal Shivar is, the path that is going on, is already a path that we all believe in. It is a path that tells us that this is a science. It believes in solving the problem locally, so that each village becomes self-sufficient through water harvesting, through water management, through creating budgets for how to use the water. These are the various things that are tried and tested, as we know. What we are trying to do is trying to bring scale to it. I think that our effort is in trying to enthuse people into making it into a movement, and that is where we would like to contribute by educating people, by holding a lot of NGOs are doing very good work in Maharashtra and in other parts of India vis-a-vis water and the problems that we face with water. Most of them are investing in structures. So you go into a village, you build a structure, you build a CCT or you build a barn, you do desilting. These are all efforts which are invested in structures. We believe that what we would like to bring to the table is we want to invest in people. All of our efforts, all of our resources will be invested in people. We want to create an army of people who we teach how to do water harvesting, the basics of water harvesting, and get them to do it for themselves. You empower people, you educate people, you empower people, and you encourage them, and you then facilitate for them how they can do it. That is what we are trying to do. Amir, one actor in recent times who selflessly donated to the cause of drought-hit farmers was Nana Patekar. CM sir also mentioned him in his speech. Do you plan to rope him for this initiative, take his inputs, and maybe make a part of your? It's a coincidence. I'm going to meet him today because I happened to see his film. Udya Bagitla, Nattasamra. Very good film, outstanding work. And as it so happens, I'm going to be meeting him today. I will definitely talk to him about it. I think he is already doing great work in that. I think all of us have seen the kind of work that he's done. Like Nana or all of us here today, more and more people need to come forward to contribute to this cause. I think, Nana has started this, I think 1 year ago, if I'm not mistaken, about a year ago. So that's really wonderful that he's been doing such great work, and he's shown his sensitivity towards this such an important issue. So we would only like to add to that. देवेंद्र जी, मेरा सवाल आपसे, आप विदर्भ के हैं और विदर्भ पर पी साईनाथ जैसे पत्रकार, जुझारू पत्रकारों ने बहुत कुछ काम किया है और उन्होंने बहुत अच्छी रिपोर्ट दी थी जिसमें उन्होंने प्रीवियस जो गवर्नमेंट थी
उनकी कुछ खामियां भी बताई थी और कहा था कि ये सब खामियां जब तक रहेंगी तब तक सूखाग्रस्त इलाकों की जो समस्याएं हैं वो सॉल्व नहीं की जा सकती हैं। इस पर विधानसभा से लेके लोकसभा तक में काफ़ी बातचीत हुई, लेकिन देखिए ये मिशन ओपन मिशन है और इसमें जो जुड़ना चाहता है और जिसको जोड़ सकते हैं सबको हम जोड़ेंगे। आपने बिल्कुल सही बात कही, साईनाथ जी ने बहुत अच्छे रिसर्च्ड पेपर्स इसके ऊपर तैयार किए जिसका कॉग्निजेंस हमारी सरकार ने लिया और साईनाथ जी होंगे या इस दरमियान सरकार की भी कुछ केंद्र सरकार की कमेटियाँ थी, कुछ योजना आयोग की कमेटियाँ थी। तकरीबन अगर आप देखें तो सभी कमेटियों ने एक ही तरीके की बात कही है और जिसमें सबसे बड़ा कारण उन्होंने ये कहा है कि जो ड्राईलैंड फार्मिंग होता है, जो सूखाग्रस्त सारा इलाका है कि जहाँ पर सिंचाई की व्यवस्था नहीं है, सबने पहले ये कहा कि सिंचाई की व्यवस्था दी जानी चाहिए। पी साईनाथ जी ने भी पहला कारण यही बताया है, जिससे मोनोक्रॉप के ऊपर लोग जाते हैं, फिर वो फेल होता है, भगवान भरोसे चल रहा है, तो उसको आप मॉइस्चर सिक्योरिटी दीजिए। तो मुझे लगता है कि ये जो इनिशिएटिव है, ये इनिशिएटिव इज़ अ पार्ट ऑफ दैट मॉइस्चर सिक्योरिटी, क्योंकि हम जब डिस्ट्रीब्यूटर वाटर स्ट्रक्चर्स तैयार करेंगे तो उसके माध्यम से हम लोग उसको वाटर सिक्योरिटी दे पाएंगे। कि कुछ कार्यक्रम ये विवादों से परे होने चाहिए और कुछ न्यूज़ ये पॉजिटिव होनी चाहिए। आमिर जी, You know, actually, I do very less work. In the last 2 years, I'm doing only one film. And even as I go ahead, while Satyajit, so I just wanted to clarify once more that the team of Satya Vijayatya is actually taken on this job. Satya is going to be working full-time on this. Lancy is going to be working full-time on this. Christopher is working full-time on this. All people who are part of Satya Vijayatya. And I will be in direct touch with Satya at all times. At all times with my team. While I will not personally be working 100%, like I'll not stop doing films as a result, but my entire involvement will be as much as I involve myself in a film. That same kind of involvement that you see of mine in a film, you will see in this project. आमिर जी, It's not a TV series. It's not a TV series. No, it's not a TV series. It's actually a movement which is going to use 360-degree kind of communication. One of the aspects will be television. Television communication will be just one of the aspects. आमिर जी यहाँ पर मेरा प्रश्न आपको है। जब आप इंडस्ट्री में आए थे, आप तो पहले ही तय करके आए थे कि पापा हमारा बेटा बड़ा नाम करेगा और अच्छा काम भी करेगा, तो आपने नाम भी किया है, अच्छा काम भी करे, कांग्रेचुलेशन फॉर दैट। और सर ये आपका पहले ही तय था कि आप ऐसे ऐसे करने वाले हो? मतलब जब मैं पहले इंडस्ट्री में पहले आया था? यस सर। नहीं, उस वक्त मुझे कोई अंदाज़ा नहीं था कि मेरी ज़िंदगी कहाँ जाने वाली है। लेकिन जैसे जैसे मैं एक एक कदम आगे लेते गया और अपने, क्योंकि मैं क्रिएटिव फील्ड से हूँ, तो उस क्रिएटिव फील्ड में मुझे आनंद आता गया, मैं सीखता गया, मैं आगे बढ़ता गया। और जैसे जैसे आदमी जब क्रिएटिव फील्ड में होता है तो आमतौर पे उसकी सेंसिटिविटी थोड़ी ज़्यादा होती है, ऐसे माना जाता है। तो लोगों की ज़िंदगी से के साथ जैसा मैं ज़्यादा जुड़ता गया, वैसे वैसे मेरा झुकाव सोशल इश्यूज़ की तरफ बढ़ता गया। तो ये एक नेचुरल प्रोसेस था, मैंने इसके बारे में सोचा नहीं था, कुछ प्लान नहीं था, ये अपने आप होता गया और ऑर्गेनिकली मुझे उम्मीद है कि आगे भी होता जाएगा। सर माय क्वेश्चन टू CM सर, इथे सर आपण पाणी वाचवत आहेत, पण जिथे पाणी वाहत चाललं समुद्रामध्ये त्याच्यासाठी काय करणार आहात आपण? जसं महाबळेश्वरला म्हणता आपण, सातारा एका साईडला आहे जिथे पाणीसाठी तुम्ही जे काय करताय त्याच्याकरताही आपण योजना तयार करतोय। आमचे शिवतरीजी त्यातले एक्सपर्ट आहेत। योजना काय आहे ते तुम्ही नंतर करणार, आता ते सांगितलं तर 15 मिनिटं त्यांना लागतील ते सांगायला, कारण ही इज अ एक्सपर्ट। त्यामुळे या पत्रकार परिषदेनंतर तुम्ही जर भेटलात तर वाहून जाणारं पाणी, पश्चिमी वाहिन्यांचं पाणी हे कसं आपल्याला विदर्भ आपला मराठवाड्यामध्ये आणता येईल, हे कसं आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात आणता येईल, याच्यावर सगळं काम आमच्या सरकारचं चाललं आहे। कारण महाबळेश्वर जास्तीत जास्त महाराष्ट्रात पाऊस पडतो, सगळ्यांना माहितीच आहे। कई सालों से थैंक गॉड कि आप आए, इनिशिएट लिया आपने अपना कंट्रीब्यूशन के लिए, इस देश के लिए, इस महाराष्ट्र के लिए। सवाल ये होता है कि
कहीं ना कहीं आप इंस्पायर्ड तो ज़रूर होंगे किसी ना किसी से, आपको कब ये रियलाइज़ हुआ कि ये महाराष्ट्र का सबसे बड़ा प्रॉब्लम है? दरअसल जब हमने टीवी प्रोग्राम किया सत्य पे जयते, उसमें जो हमें कामयाबी मिली और हमने देखा ऑन ग्राउंड उसका रिजल्ट कितना स्ट्रांग और पावरफुल आ रहा है, जबकि हमने उस वक्त ऑन ग्राउंड काम नहीं किया था, हम टीवी पर ही थे, तो उसका हमने इतना स्ट्रांग रिजल्ट देखा ऑन ग्राउंड, तब हमको लगा सत्य और मुझे कि हमें एक कदम और आगे बढ़ना चाहिए, और क्यों ना हम एक टॉपिक को लेके उसके साथ जुड़े रहें जब तक उसको हम सॉल्व ना करें। पानी हमको लगा बहुत इंपॉर्टेंट है, और महाराष्ट्र इसलिए क्योंकि हम दोनों महाराष्ट्र के, हमारी पैदाइश यहाँ की है, और तो हमको लगा हमें इसी के साथ शुरू करना चाहिए, इसलिए हमने पानी चुना, महाराष्ट्र चुना। Amir, hi. You was talking about the 360-degree communication that you want to kind of take forward on this issue. Just wanted to know a bit more. We'll come in, first of all, we'll be planning ads which will communicate about this. Also, maybe news channels which we will be working with, or even general entertainment channels that we'll be working with. I want to bring everyone together on this. I don't want to ideally go with any one channel. This is an issue which all of us have to come together. Whether it's actors, whether it's politicians, I mean, it doesn't matter which political party you belong to. It doesn't matter which television channel you belong to. All of us have to do it together. So if there's a television program, I would like it to come on every Marathi channel. It doesn't have to be one channel. Am I right, sir? It should be, we should all have to come together and put aside our differences or our competition. In our own lives, we compete. But water should bring us together. We should put aside everything. So television is an important component of it. Digital is a very important component. Digital and technology, how we use that. Radio is going to be an important aspect of it. On-ground communication is going to be an important aspect of it. So we will be using each and every aspect of communication in this. From when will I will not be the only person who will be the face. There will be a lot of us. Sachin will be part of it. I will be there. I'm going to be requesting as Satya was mentioning, we are requesting a lot of Marathi celebrities, sports people, actors, etc., to become mentors and to take over villages, just to encourage them. We just want them to know कि एक हम साथ में आप एक अगर mentor अतुल कुलकर्णी को मैं request करूँ कि आप 10 villages में एक चक्कर मार के आ जाओ और वहाँ के लोगों में इतना encouragement होगा, तो we want this to become a movement where everybody gets involved. All of us get involved is the idea. So I won't be the only face. Sir will be one of the faces. Pankaj will be one of the faces. All of us will be the faces of this movement. Amir over here. We'll have a press note which explains the details of the contest, but let me just answer that. So we are announcing this today, and we'll be writing in these 3 talukas, we'll be writing to each village to come and participate. There are 2 conditions for villages to participate. One, the Gram Sabha themselves has to decide that they want to be a part. The people have to decide कि हाँ हमको इसमें हिस्सा लेना है, and they have to select, each village has to select 5 people who they send to us for training. So each village will send us 5 people who we will train. So we have a training mechanism in place, and the last date for application is decided as 7th of March. The training will begin on 15th of March till 15th of April, and the competition begins on 15th of April till the 1st of June. Post the 1st of June, our judges will go around these villages to decide, what the results are. And after that, we will have a presentation ceremony where we will announce the next leg, how we are going further in the next leg. That is the plan at this point of time, but a detailed note would be given to you. Your left, Amir. Amir, like Nana Patekar, even Akshay Kumar has lent his support for this. So, are you planning to speak to him about the issue? And actually, I'm planning to speak to a lot of people. So, the more the merrier. I really feel everyone should be a part of it. Yeah. Amir, there was something about an app. Just to tell you that for Jalyukta Shivar, Akshay Kumar has donated 50 lakh rupees. So he is also part of that. Sir, Amir, there was something about an app mentioned for. Yeah, where is the question coming from? There. Okay. There was something about the app. Yeah, so we want to create a digital platform. So that digital platform, in a sense, that is being worked on currently as we speak. The platform is meant to bring together people who require help and those who want to help. So it will be a platform where you will be able to go and look at the village. You will know that this village needs these maybe 10 structures or these 8 structures. What each structure is going to cost. Our experts would have ratified that. You may be someone who you want to donate, you may not have time to come and actually work there. We would invite people to come and work also as Shramdhan.
But if you are someone who doesn't want to, who may not have the ability to take out the time to work, but you want to contribute. You may not be in India, you may be someone who's from Maharashtra who's now living somewhere else in the other part of the world. So you can directly contribute to that village. We will be the facilitator. We will tell you that this is the village, this is what it needs, here is what you can contribute to the village and help that village. And interestingly on this app you can monitor the work. कि मैंने ये बांध के लिए इतने पैसे दिए हैं, 1 महीने में क्या हुआ, 2 महीने में क्या हुआ, कब बांध तैयार हुआ, what it looks like visually. आमिर जी, इसमें one more thing can be actually added. We already have a digital platform of Jalyukt Shivar where every single work which is executed under Jalyukt Shivar, the geotagging is done on this platform. So you can go to this platform and just click and you get a Google image and a real image. And there are 3 images, before, after and while working, 3 type of images you have. So maybe we can integrate our platform with them. They can create a payment gateway and this platform can be integrated with that payment gateway. आपण सर्वच माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि आमिरजींना आणि सर्व मान्यवरांना विचारण्यासाठी उत्सुक आहात. I have a question for you. How will you give these awards? Will you select only your Pani Gao or you will take all the villages in competition? So any village which wants to take part is most welcome. The first, I'm just clarifying. In the first pilot, we are only inviting from 3 talukas because right now our capability to train these 5 people from each village is limited because we are just starting out. So we are starting with 3 talukas. We have here a team from water, which are the experts. They are our knowledge partners in this effort. And we right now we feel we are equipped for 3 talukas and also in providing expert advice to these villages in these 3 talukas. So right now in these 3 talukas, anyone from these 3 talukas, any village is most welcome. As we go ahead, one day we want to see every village of Maharashtra taking part in this contest. And not only village, every town and finally every city of Maharashtra should be taking part in this contest. That is our dream. मला मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा. आणि हा सोहळा या ठिकाणी संपत असल्याचं घोषित करते. धन्यवाद.